चालू वसूल का अभी अभी इकडे थांबून जा थांबून जा थांबून द्या 10-15 मिनिट जय हिंद आणि जय प्रहार. इथं आपले बच्चू कडू आहे. त्यांनी आपल्या प्रहारतर्फे दिनेश बुक असं एक लोकसभेसाठी उमेदवार दिलेला आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्यातून विविध ठिकाणीहून दिव्यांग आलेले आहे आणि एक दिव्यांग जर तो सफर करतो, यात्रा करतो, तर त्याला किती त्रास होतो तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 4 पटीने त्याला त्रास होतो. एवढा त्रास सहन करून हा एक मावळा बच्चू भाऊचा राजेशपुरी कुठला जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातून आलेला आहे. याला मी सेल्यूट करतो. असल्या अवस्थेमध्ये बसचा प्रवास करून आलेला आहे फक्त बच्चू कडूच्या प्रेमापोटी. आपण बघू शकतात राजेशपुरीला. आणि आम्हाला आता शरम आणि लाज वाटते बोलण्याचे. आता विषय नाही पण आता याला बघून मला ते बोलण्यासाठी मी मजबूर होतो की आपण धडधाकड असून सही सलामत असून सुद्धा थोडीशी हिंमत दाखवली नाही. पण या मावळ्यांनी असल्या अवस्थेमध्ये बुलढाणाहून एकट्याने सफर करून बसचा इथं आलेला आहे. अमरावतीमध्ये आज 43 डिग्री आजचा तापमान दाखवत आहे. या 43 डिग्रीमध्ये एवढा उन्हामध्ये त्रास सहन करून फक्त बच्चू भाऊच्या प्रेमापोटी आलेला आहे. या मावळ्याला मी मनापासून सेल्यूट करतो. असले मावळे जर बच्चू कडूकडे असेल तर ते अख्खा महाराष्ट्र नाही अख्खा देशामध्ये त्यांचा जे विचार आहे, त्यांचे जे कार्यपद्धती आहे ते पोहोचू शकणार आणि त्याला आम्ही सर्व आपल्या परीने आपल्या ताकदीने सपोर्ट करणार आणि ते बच्चू कडूचा आम्ही त्याला एक आमचा कर्तव्य समजतो की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची जी अवस्था होती त्या हीन नजरेने त्यांचा दृष्टिकोन जो होता लोकांच्या बघण्याचा तो बदली करणारी जो ताकद होती तो बच्चू कडूंनी दाखवली आणि ती सगळी परिस्थिती बदली केली. आम्ही बच्चू कडूला पण सेल्यूट करतो आणि त्या अनुषंगाने आम्ही परत एकदा भाऊला असा संदेश देऊ इच्छितो की भाऊ तुम्ही फक्त उभे राहा. तुमच्या पाठीमागं गर्दी नसेल पण असले दर्दी लोक अवश्य तुमच्याकडे राहणार, आयुष्यभर राहणार अशी मी गवाही देतो. आणि या ठिकाणी आमचा संघर्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय रामदास खोत आहे, पुणे शहराचे अध्यक्ष विष्णुपत गुंडाल आहे आणि मुंबईहून आलेला आमचा तो अजित आहे, अकोलातून आलेला आहे तो मोहीन आहे आणि हे आपलं नाशिकला कुठले ते संतोष मानकर जगताप आहे आणि दोन शब्द आमचे रामदास खोत हे पण बोलणार आहे. रामदास खोत. नमस्कार. आज खरं तर सांगायला मला एवढा आनंद होत आहे. महाराष्ट्रातले नव्हे तर देशातला नेता म्हणायची वेळ आता या महाराष्ट्रात आलेली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, दिव्यांग, विधवा, अनाथ अशा लोकांचं लोकसम्राट, लोकनायक आपले माननीय नामदार ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू यांनी आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून एक दिल्लीमध्ये आवाज उठवण्यासाठी दिनेश भाऊ बुक यांची उमेदवारी जाहीर आलेली आहे. त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभरातून आपले आता रफिकबाईनं सांगितल्याप्रमाणे अमरावतीमध्ये ऊन जास्त असल्यामुळं आम्ही त्यांना पहिली सूचना दिलेली होती की ज्यांना जमतं अशा लोकांनी तरी पण आपल्या या प्रचारासाठी प्रहारच्या लोकसभेच्या प्रचारासाठी जवळजवळ 200 ते 250, 300 लोक दिव्यांग लोक महाराष्ट्रभरातून आलेले आहेत. आणि यामध्ये विशेष म्हणजे आपले बुलढाण्याचे राजेशपुरी साहेब हा कार्यकर्ता भाऊंच्या शब्दाला म्हणण्यापेक्षा भाऊंवर जीवापाड प्रेम करणारा राजेशपुरी आज बसमधून त्याच्या प्रचारासाठी त्यांची 10 ते 12 लोक घेऊन इथं अमरावती आलेला आहे.
मला एक विनंती आहे की आज आणि उद्या 2च दिवस ह्या प्रचाराची सांगता होणार आहे सांगा. तर अमरावतीच्या बाजूला जे असणारे अकोला आहे, बुलढाणा आहे, जालना आहे, या दिव्यांगांनी आज आणि उद्या या लढ्यामध्ये सामील व्हावं अशी एक माझी अजून एकदा विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार.